नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय मुंबई आउटलुक. राज्यातल्या ज्या महापालिकांच्या निवडणुका होत्या, नगरपालिकांच्या निवडणुका होत्या, त्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता सध्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, पंचायत समितींच्या निवडणुका असतील, त्याची सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे. महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण ज्या गोष्टी पाहिल्या की भाजपला बहुमत मिळालं. 29 पैकी 25 की 24 महापालिकांवरती भाजपची सत्ता आली. मात्र आता ही उत्सुकता एक लागली की जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये नक्की जनता कोणाच्या बाजूने असणार, यावेळेस या निवडणुकांमध्ये काय होणार. जर आपण जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर 5 फेब्रुवारीला या निवडणुकांची मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि 7 तारखेला मतमोजणी होणार आहे. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी 21 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. तर 731 जिल्हा परिषदांच्या जागांसाठी या निवडणुका होत आहेत आणि पंचायत समितींच्या तब्बल 1462 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. आता निवडणुकांची सध्या रणधुमाळी सर्वत्र सुरू आहेत. मात्र उमेदवारांची जी संख्या आहे ती देखील रेकॉर्ड ब्रेक झाल्याचं आपल्याला या निवडणुकांमध्ये म्हणजे पाहायला मिळतंय गेल्या 2 दिवसांमध्ये. आपल्या सोबत आता झूम इंटरव्ह्यू मध्ये राजेश पवार सर आहेत. राजेश पवार सर जे आहेत ते भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत आणि जे मौशी या गटातून ते सध्या भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत आज आपण बातचीत या इंटरव्ह्यू मध्ये करणार आहोत. सर, आपलं नमस्कार. नमस्ते. हा. सर, तुमचा एकंदरीत सगळा जीवन प्रवास आतापर्यंतचा बघितला तर अगदी तुम्ही 2012 पासून तुमच्या राजकीय राजकारणात तुम्ही आलात. अगदी झेडपीच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदाच्या निवडणुका असतील, त्यांच्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगलं यश मिळालं. त्यासोबतच तुम्ही एक चांगले व्यावसायिक आहात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमची चांगली तशी व्यावसायिक क्षेत्रामध्ये ओळख आहे आणि अगदी एका छोट्याशा गावामधून आज तुम्ही आज पोहोचलेला आहात इथपर्यंत. काय सांगाल, काय वाटतंय सध्या निवडणुकांचा तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे 2 दिवसांपूर्वी. मॅडम, कसं आहे की चाफळ सारख्या एका दुर्गम भागातून मी या ठिकाणी आलेलो आहे. हम्म, माझं जन्मगाव जे समर्थ स्थापित जे राम मंदिर आहे तिथलं हम्म, चाफळ हे मूळ गाव माझं आहे. तिथून हम्म, मी सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो. त्यानंतरचा माझा जो प्रवास आहे त्यामध्ये मी 10वी पर्यंत शिक्षण चाफळमध्ये पूर्ण केलं. त्याच्यानंतरचं शिक्षण जे आहे ते कराडला जे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आहे त्यामध्ये BSc ची डिग्री मी त्या ठिकाणी प्राप्त केली. त्यानंतर हम्म, मला माननीय माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर यांनी पेटल्स कॉस्मेटिक सारख्या कंपनीमध्ये मला त्या ठिकाणी नोकरी लावली. त्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पदापर्यंत मी त्या ठिकाणी पोहोचलो. 10 वर्ष मी तिथं नोकरी केल्यानंतर त्या कंपनीमधून सुद्धा अनेक कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट केले जात होते. त्याचाही मला त्या ठिकाणी अनुभव मिळाला. नंतरच्या काळामध्ये विक्रमसिंह पाटणकर साहेबांच्या सोबत मी कोयना ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून एक फळ प्रक्रिया करणाऱ्या कंपनीची स्थापना त्या ठिकाणी केली. स्वतः विक्रमसिंहजी पाटणकर साहेब त्या संस्थेचे चेअरमन आहेत आणि मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. 2005 ला ती संस्था मी स्थापन केली. आजपर्यंत ती एकदम चांगल्या स्थितीत चालू आहे आणि त्याचबरोबर त्या कंपनीमधून अनेक प्रॉडक्ट्स आम्ही बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करत असतो. दरम्यानच्या काळामध्ये मला विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित दादा पाटणकर त्यांचे जे चिरंजीव आहेत, आत्ताचे जे युवा नेते आहेत आणि ते संचालक आहेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, त्यांनी मला पंचायत समितीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. एक सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा मला या विभागानं त्या ठिकाणी पंचायत समितीला मला निवडून दिलं. पंचायत समितीचा 5 वर्षाचा कार्यकाल बघून मला नंतरच्या हो घातलेल्या जिल्हा परिषदामध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि जवळजवळ 4545 मतांनी त्या ठिकाणी मला लोकांनी निवडून दिलं. नंतरच्या काळामध्ये पहिल्यांदा मी जिल्हा परिषदेला निवडून येऊन सुद्धा मला त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेमध्ये मला शिक्षण अर्थ आणि क्रीडा समितीचे सभापती पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली. 5 वर्ष मी अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. तिथं
जी तोट्यात असणारी जी प्रिंटिंग प्रेस आहे, जी एकमेव जिल्हा परिषदेच्या मालकीची प्रेस आहे, ती तोट्यात असलेली प्रेस सुद्धा मी त्या ठिकाणी चांगल्या फायद्यामध्ये आणली. ती आजही त्या ठिकाणी चांगल्या प्रॉफिटमध्ये चाललेली आहे. अशा प्रकारे आणि या चाफळ विभागामध्ये आणि मावशी विभागामध्ये काम करत असताना सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी मी काम करत आलोय. शेतकरी लोकांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे. तरुण युवक आहेत, त्यांना सोबत घेऊन त्यांना कुठेतरी नोकरीची संधी मी उपलब्ध करून दिली. व्यवसायामध्ये सुद्धा मला चांगलं यश त्या ठिकाणी प्राप्त झालं. की मी माझा चाफळ तोच प्रश्न होता की तुम्ही एक हा. चांगले व्यावसायिक आहात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचा कोटींच्या घरात सध्याचा टर्नओव्हर आहे. हे सगळं सुरळीत असताना अचानक राजकारणात मी जे येतो असं का तुम्हाला वाटलं? नाही मॅडम, काय झालं, व्यवसायामध्ये मी नंतर आलो. पूर्वीच्या जे पंचवार्षिक जी मी लढवली ज्यावेळी पंचायत समिती, त्यावेळी मी इकडच भागामध्ये काम करत होतो, नोकरी करत होतो. पण आपल्यातली मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, या उद्देशानं मी त्या ठिकाणी काम करत राहिलो. नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा मी एक चांगली संधी म्हणून पाहतो. काय, राजकारण हे काय पैसा कमवण्याचं साधन नव्हे, ते लोकांची सेवा करण्याचं साधन आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी व्यवसाय वेगळा आणि राजकारण वेगळं मी ठेवलेलं आहे. बरोबर. आता मॅडम, कोयना अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून तुम्ही अनेक जे स्थानिक असतील, तिथले शेतकरी असतील, त्यांना रोजगाराच्या संधी दिल्यात. त्याबद्दल काय सांगाल? काय आहे, पाटण हा दुर्गम तालुका आहे. त्याच्यामध्ये MIDC आहे, पण ती मिनी MIDC आहे. त्याच्यामध्ये काही प्रकल्प नवीन आले नव्हते. तर येतो येतो. हा, त्या काळामध्ये इथं कुठल्याही मोठ्या इंडस्ट्रीज नव्हत्या. म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोयना इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना केली. आणि जे आजूबाजूच्या गावामधले जे मुलं आहेत किंवा हम्म, महिला आहेत, यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. आणि जे शेतकरी तिथं टोमॅटो, आंबा वगैरे जे काही पिकवतात, त्याला चांगला हम्म. भाव मिळावा या उद्देशानं त्याच्यावरती फळ प्रक्रिया करण्याचा उद्योग त्या ठिकाणी उभा केला. आणि तो चांगल्या स्थितीमध्ये आपण चालवलेला आहे. हम्म. आता माझा पुढचा असा प्रश्न आहे की सर अगदी म्हणजे सातारा जिल्ह्यातलं जे पाटण तालुका आहे तिथल्या चाफळ या गावातून तुम्ही येता, लहानाचे तुम्ही तिथे मोठे झाला आहात. नोकरी असेल, उद्योग व्यवसाय असेल, सगळं तुम्ही तिथे केलंय. मात्र एवढ्या वर्षांमध्ये काय तिथल्या तुम्ही सध्या स्थानिक समस्या पाहिल्यात? सध्या तिथल्या तुम्हाला चॅलेंजेस काय वाटतात? चॅलेंजेस हे आहेत की या पाटण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं, पाटण हम्म, तालुक्यामध्ये आता पाटणकर साहेबांनी नवीन संस्था त्या ठिकाणी उभी केली, जे पाटण शुगर केन इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा दूध संघ असेल, प्रक्रिया संघ असेल, त्याचबरोबर सकस साखर उद्योग असेल, असे उद्योग त्या ठिकाणी उभे केल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध झाली. भविष्यामध्ये सुद्धा मला यामध्ये चांगलं काम करायचे आहे. जे तरुण युवक शिकतायत, जे MPSC असेल, UP असेल, यांनाही मार्गदर्शनासाठी किंवा त्यांना काही मदत करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी मदत करण्याची माझी तयारी आहे. हम्म, हम्म, हम्म. आता महापालिकांच्या निवडणुका झाल्या तर त्या निकालांमध्ये तर एक चित्र स्पष्ट होतं की भाजपला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आपण जर एक पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपला बऱ्यापैकी लोकांनी स्वीकारलंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे, पिंपरी चिंचवड असेल. मात्र सध्या साताऱ्यातली परिस्थिती काय आहे? तिथलं राजकीय साताऱ्यातली परिस्थिती वातावरण कसं आहे? हा, साताऱ्यातली परिस्थिती सुद्धा अशीच आहे. पूर्वीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यामध्ये भरघोस असं यश मिळालं होतं. पण हम्म, नंतरच्या काळामध्ये उदयनराजे भोसले जे महाराज आहेत ते असतील, शिवेंद्रराजे असतील किंवा सत्यजित पाटणकर असतील, जयकुमारजी गोरे असतील, हम्म. अतुल बाबा भोसले असतील, ही सर्व मंडळी बीजेपी बरोबर आता असल्यामुळं आता जिल्ह्यामध्ये बीजेपीची सत्ता यायला माझ्या दृष्टीनं काहीच अडचण वाटत नाही. म्हणजे आता तसे जास्त चान्सेस म्हणावे लागतील की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पण बीजेपीला घवघवीत असं यश मिळेल असं तुम्हाला वाटतंय? 100% बीजेपीला यश मिळेल. आणि बीजेपीच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिषदेवरती पहिल्यांदा कमळ हा. फुललेलं आपल्याला बघायला मिळेल. हम्म. तिथली राजकीय समीकरणं सर कशी आहे? तुमच्या तालुक्याची असतील, पाटण तालुक्यातली असतील किंवा अगदी सध्याची तिथे काय परिस्थिती वाटते?
सुरुवातीपासून जर बघितलं तर हा तालुका म्हणजे बाळासाहेब देसाई चा तालुका आणि त्याच्यानंतरच्या कार्यकालामध्ये विक्रमसिंह पाटणकर दादा हे जवळजवळ 6 टर्म त्या ठिकाणी आमदार आणि मंत्री म्हणून राहिलेले आहेत. त्यांचं कार्य हं, अत्यंत उत्कृष्ट आहे. हं, त्यांच्यानंतर शंभूराजे देसाई 2 टर्म या ठिकाणी आमदार राहिले हं, आणि आता त्यांचे पाटणकर साहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी बीजेपी मध्ये असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या तालुक्यामध्ये सध्या चालू आहेत. आणि माझ्या दृष्टीनं येणाऱ्या विधानसभेमध्ये या हं, ठिकाणी सुद्धा बीजेपीची पाटण तालुक्यामध्ये सत्ता येईल याबाबत माझ्या मनात काही संदिग्धता नाही आहे. माझा एक क्युरिओसिटी मध्ये प्रश्न होता की हे राजकारण एकीकडे आणि तुमचे जे बाकीचे उद्योग व्यवसाय आहेत किंवा जे बाकीची जी कामं आहेत त्याचा बॅलन्स तुम्ही आतापर्यंत म्हणजे कसा व्यवस्थित मेंटेन केलाय? काय मॅडम, मला म्हणजे माझ्या बरोबर माझ्याकडं असणारी सगळी जी लोक आहेत ती माझी विश्वासू लोक आहेत आणि हं, माझे पार्टनर्स असतील बिझनेस मधले त्यांचंही योगदान त्या ठिकाणी चांगलं आहे आणि आमचं हं, कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. त्यामुळे व्यवसाय जरी असला तर तो हं, चांगल्या पद्धतीने आम्ही चालवतो आणि त्याच्यामध्ये मला चांगलं यश मिळालेलं आहे. राहिला विषय राजकारणाचा, हं, राजकारणामध्ये कार्यकर्ते या गोष्टी सगळ्या करत असतात आणि हं, कार्यकर्त्यांची माझं नातं जे आहे ते अत्यंत चांगलं आणि आपुलकीचं असल्यामुळं मला हं, हं, राजकारणातही चांगलं यश मिळतं आणि व्यवसायामध्येही चांगलं यश मिळतं मॅडम. हं, हं. जर आता या निवडणुकीमध्ये जर तुम्ही जिंकून आलात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये तर काय तुमचा पुढचा अजेंडा अजेंडा असेल किंवा काय कामं तुम्ही कराल तिथल्या लोकांसाठी? हा, माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये मावशी जिल्हा परिषद गटामध्ये 2 गण येतात. एक मावशी गण येतो, दुसरा चाफळ हं, गण येतो. हं, आता सध्या तरी मी म्हणजे ज्या नागरी सुविधा आहेत याच्यावरती मी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये सुद्धा नागरी सुविधा सुधारण्यासाठी मी चांगले प्रयत्न केले आहेत. माझ्या हं, माध्यमातून आणि माझे जे नेते आहेत पाटणकर दादा यांच्या माध्यमातून मी या विभागामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यामध्ये ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल चाफळसाठी, क वर्ग पर्यटनाचा दर्जा असेल कुगडी तीर्थ रामगडसाठी, हे हं, या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. हं, हं, येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा चाफळ ब वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये अनेक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत हं, आणि हं, या विभागाचा विकास साधायचा आहे. हे करत असताना एज्युकेशन असेल, इथले दळणवळणाचे साधनं असतील किंवा अनेक संस्था या ठिकाणी उभा करण्याचा एक मनोदय त्या ठिकाणी माझा नेहमीच राहील आणि विशेषतः आरोग्य सुधारण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील असणार आहे. आता मी गेल्या 15 दिवसामध्ये जवळजवळ 3,000 लोकांच्या डोळ्याच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये सर्वांना चष्मे वाटप त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर 300 लोकांचं ऑपरेशन मी एच.व्ही. देसाई हॉस्पिटल पुणेमध्ये लोकांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी ऑपरेशन त्यांचे करून आणली आणि भविष्यात या मतदारसंघात आरोग्य आणि शिक्षण आणि दळणवळण या हं, सुविधा चांगल्या करण्याचा माझा मनोदय आहे. त्याचबरोबर उत्तर मांड सारखा प्रकल्प या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आहे. त्यातून सुद्धा लिफ्ट इरिगेशन करायचं आणि सर्व शेतीला त्या ठिकाणी पाण्याची सुविधा द्यायची हा एक मी मनोदय या ठिकाणी ठेवलेला आहे. खूप छान आहे सर. माझा एक शेवटचा प्रश्न असा असेल की गेल्या 9 वर्षांपासून या निवडणुका रखडलेल्या होत्या आणि आता कुठे या निवडणुका अगदी 10 दिवसांवरती तोंडावरती आलेल्या असताना काय तुम्हाला आव्हानं काय वाटतात तुमच्या समोरची? नाही, आव्हानं असं काही म्हणता येणार नाही. एक तर आपण बघतोय, की आता हं, सर्व ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठीच असणारं जे काही असेल, लाडक्या बहिणींना हं, हं, केंद्रबिंदू ठेवून त्यांच्यासाठी काही नवीन योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी काही योजना आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा सर्व लोकांच्या पर्यंत हा जो काय बीजेपीचा अजेंडा आहे, तो पोहोचवण्याचं काम आम्ही मंडळी करू आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतील आणि बीजेपीची माध्यमातून जिल्हा परिषदेवरती सत्ता नक्कीच येईल याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद सर. आपण मुंबई आउटलुक सोबत आज इतका वेळ काढून आपल्या कामाचा वेळ काढून आपण इंटरव्ह्यू साठी आलात त्यासाठी धन्यवाद. तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.